इंधन दरवाढीवरून आता राजकारण चांगलंच तापू लागलंय। गेल्या 10 दिवसात झालेली दरवाढ पाहता देशातील मोदी आणि राज्यातील फडणवीस सरकार परिस्थिती हाताळण्यात सपशेल नापास झालंय, अशी घणाघाती टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राज्य प्रवक्त्या ॲडव्होकेट जयश्री शेळके यांनी केली आहे। दरवाढ अशी सुरू राहिली तर देशात अराजकता माजेल असा इशाराही त्यांनी दिला आहे। 15 मे ते 25 मे या 10 दिवसांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात इंधन दरवाढ करण्यात आली। सुरुवातीला 3 रुपये, मग 91 पैसे, 90 पैसे आणि आता 2 रुपये 61 पैशांनी डिझेलची दरवाढ करण्यात आली, ज्याचा फटका हा खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना, त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना आणि लघु व्यावसायिकांना बसतोय। परंतु याचं देशातल्या आणि राज्यातल्या सरकारलाही काहीही घेणं देणं नाही। मोदींचे मित्र मात्र निर्यातीवर सूट घेऊन तेलाची निर्यात करत सुटलेले आहेत आणि एकीकडे दुसऱ्या बाजूला आपल्या देशातला सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी बांधव हा पेट्रोल डिझेलच्या रांगेमध्ये लागलेला आहे। अशीच जर दरवाढ होत राहिली तर या देशामध्ये अराजकता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही। आजची जर परिस्थिती पाहिली तर देशातलं मोदी सरकार आणि राज्यातलं फडणवीस सरकार हे सपशेल नापास झालेलं आहे।